At question number 28. काय म्हटलेले आपल्याला? The molarity of solution obtained by mixing 750 ml of 0.5 molar HCl with 250 ml 2 molar HCl will be. I think very easy question is there. Resultant molarity किंवा molarity of mixture determine करायला सांगितले आपल्याला. So molarity of mixture or resultant molarity is equal to, what is the formula? M1V1 plus M2V2 upon V1 plus V2. Okay. Put the values. 750 into 0.5 plus 250 into 2 divided by 750 plus 250, so that will be 1000. तर 0.75 ना ml मध्ये, लिटर मध्ये गेलं पाहिजे का नको? सर ते कॅन्सल होणार ना? हे कोणते शब्द तर चालेल. वरती आपण ml मध्ये घेतलेत ना, तर खालचे पण ml मध्ये चालते. एक कुठलं रक्कम करा. समजा मग तुम्ही लिटर मध्ये करणार असाल तर मग सगळेच लिटर मध्ये करा. ओके. आता इथे हे येतील तुमचे किती येत आहेत? 0.5 375 प्लस 500. ओके. ऑप्शन ए येते का सगळ्यांचं बघा? हो. 875 by 1000. Okay, so option A is a correct choice. Next question. Consider separate solutions of 0.5 molar C2H5OH, 0.1 molar Mg3PO4 twice, Mg3PO4 twice, then 0.250 molar KBr and 0.125 molar Na3PO4. Which statement is true about these solutions assuming all salts be strong electrolytes? Chalo. All salts are strong electrolytes. So which of the following statement is correct for the given state of conditions? JEE Mains 2014 चा क्वेश्चन आहे. वाचा ऑप्शन्स बघा काय सांगता येईल तुम्हाला. D option. D option. D. ओके. अजून चला तर एक काम करूया. तिथे ऑस्मोटिक प्रेशर वर क्वेश्चन आहे, बरोबर का नाही? मग सगळ्यांचे आपण ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करून घेऊयात. Phi is equal to what formula? CRT. ICRT. I कसा डिटरमाइन करणार? याचे आयन्स किती फॉर्म होत आहेत? ओके, करा बरं. 32.
आता आर इंटू टी करायची काही गरज नाही, समजलं ना सगळ्यांना. तर हो. आय इंटू सीच करत चला. इन फर्स्ट केस काय येणार तुमचं 2 इंटू 0.5. 1. ओके. इन सेकंड केस 0.5. 0.1 इंटू 5. 0.5. ओके. थर्ड 0.25 Into 5 into 2. इंटू 2. इथे मला 0.5. वाटतंय एकच मिनिट, इथेनॉलचं डिसोसिएशन होत नसावं बाळांनो. बघू आपण नंतर येऊ त्याच्याकडे. कारण हा सॉल्ट नाहीये, हा सर. हम्म. त्यामुळेच इथे आपल्याला घेताना I is equal to 1. 1 घाला. I इज इक्वल टू 1 हा. घ्यावं लागेल. आणि इथे फोर्थ कंडिशन येईल तुमची 0.125 Into इंटू 3 प्लस 1. 1 4. 4. So I think all answers are coming equal 0.5. to 0.5. So option A will be the correct choice. Correct. Okay, पुढचा क्वेश्चन बघा. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? हो. Okay. The vapor pressure of acetone at 20 degrees Celsius is 185 torr. Question number 30. सूर्यवंशी आत्ता जागे झाले. हो. कॉल केलेला. The vapor pressure when काय म्हटले 185 torr. Vapor pressure of acetone म्हणजे कोण असणार आहे? प्युअर असणार आहे, बरोबर. त्याचं हो. वेपर हो, प्रेशर सर. दिलंय 185 टॉर दिले आपल्याला. देन वेन 1.2 ग्रॅम ऑफ नॉन ओलाटाईल सबस्टन्स म्हणजे काय दिलंय आपल्याला W2 दिलेला आहे 1.2 ग्रॅम इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ ऍसिटोन म्हणजे काय दिलं आपल्याला W1 दिलेला आहे 100 W1. ग्रॅम. इट्स वेपर प्रेशर वॉज 180 टॉर म्हणजे कुणाचं दिलेलं आहे सोल्युशनचं वेपर प्रेशर दिलेलं आहे 180 टॉर. हा. आणि काय म्हटलेले सॉरी 183 टॉर. ते मोलार मास विचारले आपल्याला. हम्म. M2 फाइंड करायला सांगितलेलं आहे. M1 किती घेणार रे? ऍसिटोन दिलाय तुम्हाला. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ऍसिटोन? CH3CO Yes, to CH3. So molar mass will be 58. 58 gram per mole. Okay. This is the formula P01 minus PS Minus PS upon upon P0 P01 is equal to W2 into M1 upon M2 W1. W1. चलो ठेवा व्हॅल्यू सगळ्यांनी. ऑप्शन सी. डी ऑप्शन. डी ऑप्शन करेक्ट चॉइस आहे. Hmm. 64. हा. बरं काय करता आता?
आलं का रे बाकीच्यांचं? हो सर. हो सर. आलं ना? ठीक आहे. सिम्प्लिफाय नाही हो. करत मी. हा, हे तुमचं येईल हा. 64 येईल इथे. नेक्स्ट क्वेश्चन. "18 gram glucose is added to the 178.2 gram water. The vapor pressure of water for this aqueous solution is." काय दिलंय त्यांनी आपल्याला? 18 ग्रॅम ग्लुकोज दिलेला आहे. वेट ऑफ ग्लुकोज दिलेला आहे आपल्याला 18 ग्रॅम. इज added to the 178.2 gram of water. Weight of water also provided 178 gram. 178.2 आहे. ओके. The vapor pressure of water for this aqueous solution is. काय करणार आहे? वेपर प्रेशर विचारलंय. P01 विचारलेलं आहे तुम्हाला. Pure vapor pressure into mole fraction. Pure vapor pressure 760 येणार आणि मोल फ्रॅक्शन 0.99 येणार. बरोबर. ऑप्शन ए. म्हणजे असं पण करू शकतो आपण. आपला फॉर्म्युला हा. वापरला. P01 मायनस PS अपॉन P01 अपॉन इज इक्वल टू W2 M1 अपॉन M2 हा. W1. याच्यामध्ये P01 हा प्युअर असतो ना वॉटर, त्याचा 760 घेतला मायनस PS मायनस पी एस ऑन 760 इज इक्वल टू W2 इज प्रोव्हाइडेड. ग्लुकोज किती दिलाय? 18 ना? 18. 18 इंटू M1 मोलार मास ऑफ वॉटर म्हटलंय ना 18 80 डिवायडेड बाय M2 कोण दिलंय आपल्याला? ग्लुकोज 180 आणि W1 किती दिलाय त्याचं? 170. 178. ठीक आहे. मग हे अप्रॉक्स आपण 1/100 पकडूयात. नाही सॉरी. हो बरोबर. 18 10 जार 18 10 जार 1/100 अप्रॉक्सिमेटली घेऊयात. मग काय होणार? हे 76 मायनस PS इज इक्वल टू 76/100. सो 76 मायनस किती येईल तुमचं? हे 7.6. 7.6 आहे. ऑप्शन काय? हो. ए. 752 च्या अराउंड येईल. आहे ऑप्शन 752 चा? हो आहे. कोणता? ए. ए. सो ए ऑप्शन इज अ करेक्ट चॉइस. ओके. आता पुढे कुठले सॉल्व केलेत तुम्ही? बघा, ट्राय केलेत. मल्टिपल करेक्ट वाले होते थोडेसे. हो. चलो थेरोटिकलच आहे फर्स्ट वन. कोण सांगतंय? फर्स्ट वन मल्टिपल करेक्ट मध्ये. फिजिक्सची डीपीपी उचलू नका झोपेत. हा, केमिस्ट्री बघा. सापडे नाही वाटतं अजून. सापडले काय? हो. हा काय बघा म्हटलं. इन द डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट एक्सपेरिमेंट इट इज फाउंड दॅट. ऑप्शन ए येणार सर. ऑप्शन ए करेक्ट आहे. बरोबर. ऑप्शन ए तर आहेच, तो बरोबर आहे. अजून एक ऑप्शन आहे, म्हणजे मोर दॅन वन करेक्ट आहे ना. सो अजून असणार काहीतरी ऑप्शन. आता दुसरा तर नसणार आहे, कारण तो त्याच्या अपोजिट आहे.
हा हा तर तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये शोधायचे आपल्याला. सॉलिडिफाय कोण होईल? सॉल्व्हंट होईल का सोल्यूट होईल? सॉल्व्हंट. सॉल्व्हंट सॉल्व्हंट. होणार, कारण प्युअर कोण आहे? सॉल्व्हंट आहे. सॉल्व्हंट. सॉलिडिफाय कोण होणार? सॉल्व्हंट होणार. नेक्स्ट क्वेश्चन. Benzene and naphthalene form an ideal solution at room temperature. For this process, the true statements are B and D. B हा and D. डी. D. अजून एकदा C हा. ऑप्शन चेक करा. Surrounding. आपण बघा सांगितलेलं होतं की कुठलीही प्रोसेस असेल तर डेल्टा एस काय असतो त्याच्यासाठी? सराउंडिंगचा जो आहे ना तो 0 असतो. 0. हा तो तीनही करेक्ट येतील तुमचे. डेल्टा एस सिस्टीम पॉझिटिव्ह येईल, डेल्टा एस सराउंडिंग हा 0 येईल आणि डेल्टा एच 0 येईल तुमचा. हम्म. इथे आपण काहीतरी ग्रेटर दॅन 0 म्हटलेलं आहे ना तिथं. डेल्टा एस सिस्टीम हो. ग्रेटर दॅन 0 म्हटलेलं आहे. 0. कदाचित हा सांगितलंय की नाही मला आठवत नाहीये. नसेल तर तुमच्याकडे ऍड ऑन करून ठेवा तिथे. पुढे मिक्सचर शोईंग पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम राउल्ट्स लॉ ऍट 35 डिग्री सेल्सिअस. A and बघा ए अँड अल्कोहोल आहे तेवढंच ओळखलं, पुढं काय सापडत नाही. B पण आहे. बी पण आहे. ओके. थोडं सांगितलं होतं आपण, कारण ट्रिक देताना काय म्हटलं होतं की 95% वर्क करेल. 5% मध्ये थोडं जे एक्सेप्शनल आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. का रे बाळांनो? बी का आहे त्याच्यामध्ये? CS2 पण सांगितलेलं तुम्ही. हा लक्षात CS2 पण ठेवायला. सांगितलेलं आहे, कारण आम्ही फक्त एकच लक्षात ठेवलं. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, एवढे मला वाटतं 3च क्वेश्चन तिथे मल्टिपल करेक्टचे आहेत. हो. बर, सब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम काय करायचे? 1 by 1 जायचं की काय करायचं? तर तुम्ही ट्राय करणार आहे? तर केलेत थोडेफार ट्राय. बरं, सुटतायत कसं काय? आणि सुटतायत, जास्त नाही पण सुटतायत. एक काम करा, तुम्ही आज ट्राय करा सब्जेक्टिव्ह टाईपचे. हा मग मी त्याचं तुम्हाला सोल्युशन्स पाठवू का? आपण जे डाऊट राहतात ते डिस्कस करूयात उद्या. जे तर डाऊट आम्ही आम्ही प्रॉब्लेम आहेत ते टाकतो ग्रुप वरती क्वेश्चन नंबर, मग तेच डिस्कस मला फक्त नंबर पाठवा त्यातला की कुठला कुठला आहे, हा. तो आपण उद्या सकाळी डिस्कस करूयात. हा सर चालतं. हा, मग आता उद्या सकाळी 7लाच ना? हो, सकाळी 7लाच घेत जाऊ आपण. भारी असतंय जरा, तुम्ही पण लवकर हो उठाल, सर. मूड पण चांगला असतो. आणि थोडे काय होतंय, सकाळी सकाळी नेटवर्क स्टेबल असतंय फार, कारण रात्रभर जागून माणसं सकाळी झोपलेली असतात. आणि रात्री जरा लवकर मेसेज करा. ते त्या दिवशी सकाळी 7ला होते तेव्हा मेसेजच वाचला. पण असं मला वाटतं की मोबाईल पासून लांब लोक कशी काय राहू शकतात एवढी? कारण माणसं रात्री कधी उठलं तरी काय नाही सापडलं तर चालेल, पण मोबाईल पहिला शोधतात कुठे आहेत. हो पण मी समजून घेतलं. आणि त्या दिवशी पण सकाळी ना, म्हणजे झालं सकाळीच झालं, परत दुपारपासून काल रात्री त्यानं येऊन ती वायर बदलली. मग रात्री तो पण आधी येतो म्हटला म्हणून मी थांबलो. कॉफी वगैरे मला करायला लावली आणि परत त्याचा फोन बंद लागायला लागला. मग म्हटलं मेसेज करू का नको. मग तो रात्री फार आला, 9:30 पावणे 10ला आला. मग त्यानं ती केबल काहीतरी खराब झाली, ती चेंज केली त्याची. मग म्हटलं आता मेसेज करूयात, पण मी सकाळी उठून आज बघितलं की किती लोकांनी बघितलंय आणि मगच चालू केलं. ठीक आहे, पण कॉम्प्रेशन टाईप बघूयात मग. हा सर. पॅरेग्राफ रीड करताय?
हं. अलार्म बंद करा की. गावाकडे भारी असते ना, अलार्मची गरज नाही काय. बंद करा म्हटल्यावर कापाल बिपायला आज हं? एकादशी आहे आज. का वेळ लागेल रे याला? तुम्ही वाचून ठेवाल काय? सकाळी डिस्कस करूयात. हं. हो, चालतंय. सोडवू नका, वाचून ठेवा फक्त पॅरेग्राफ. कारण ते आपल्याला पूर्ण वेळ जाईल इथे जास्तच. तर ते खालती स्टँडर्ड फ्रीजिंग अँड बॉइलिंग पॉईंट दिलेत ना, हा, त्यात बघा स्टँडर्ड बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर डबल दिलंय, मग त्यात नक्की चेंज कशात आहे? स्टँडर्ड बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. स्टँडर्ड बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर लास्ट दुसरा असायला पाहिजे मला वाटतं. तिसरा हा हा, तिसरा आहे सर. तिसरा असायला पाहिजे. मग जर सेकंडच्या इथं स्टँडर्ड फ्रीजिंग पॉईंट पण वरती दिलाय तो. हा, तो तो ऍक्च्युली स्टँडर्ड फ्रीजिंग पॉईंट ऑफ इथेनॉल असेल बहुतेक. हा स्टँडर्ड बॉइलिंग पॉइंट ऑफ आहे. हा, फ्रीजिंग पॉइंट ऑफ इथेनॉल पाहिजे. 150.7 आहे ना. स्टँडर्ड हा. फ्रीजिंग पॉइंट ऑफ इथेनॉल पाहिजे. हा. ठीक आहे, केलं बहुतेक रीड सगळ्यांनी. करूयात सॉल्व. हं. द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन एम इज. काय करणार रे? फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. तर P0 minus PS upon P0 हा, is equal to N2 upon N1. ओके. काय येणार आन्सर? मोलॅलिटी काढता येईल काय आपल्याला? फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे बघा. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी. ओके, मोलॅलिटी कशी डिटरमाइन करणार? मोल फ्रॅक्शन दिलेत काय? हो सर. Molecular weight. हा, KF दिलाय, हो. हो हो. दिलाय 2 दिलेला आहे. हम्म. ओके, आता मोलॅलिटीचा काय फॉर्म्युला आहे रे? N2 upon W1. हा, W1 किंवा W2 अपॉन पण N. M2 इंटू W1 इन W1 KG. K चे. ओके, W2 सापडतोय का? किंवा मोल्स सापडतायत का इथेनॉलचे? सॉल्व्हंटचं वेट बघा, तो कसा शोधाल तुम्ही? मोल फ्रॅक्शन तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. कोणाचा प्रोव्हाइड केलाय? इथेनॉलचा. इथेनॉलचा किती केलाय? 0.1. 0.9 आहे सर. 0.9 0.9 आहे का? हा, आणि त्यामुळे वॉटरचं किती असणार आहे? 0.1. 0.1 असणार आहे. हम्म. आता मला सांगा, याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर वेट आलं 46. आपलं मोलॅलिटी काय येणार मग? मोल फ्रॅक्शनचं फॉर्म्युला आहे कन्व्हर्जन डायरेक्टली मोलॅलिटी आणि मोल फ्रॅक्शनचं.
किंवा या मोल फ्रॅक्शन वरून तुम्ही वेट सांगू शकताय का? हा काय फॉर्म्युला आहे आपला मोल फ्रॅक्शनचा? N1/N2 प्लस हा N2. x इज इक्वल टू N2, समजा हा कोणी इथेनॉल आहे ना, x2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 अपॉन प्लस N1 प्लस N2. आपण हा निग्लेक्ट करतोय एक, बरोबर का, डिनॉमिनेटर मधून. मग N2 काय आला तुमचा? W2 M2 अपॉन W1 M1. मग आता इथे पण दोन्ही पण दिलेच नाहीत ना आपल्याला क्वेश्चन मध्ये. हा W2 पण नाही दिलेलं आणि W1 पण नाही दिलेलं आपल्याला. तर N1 आणि N2 ची व्हॅल्यू काढली तर हा तसंही चालेल. मग करा फाईंड. कम्पेअर करायला लागतील ना दोन्ही फॉर्म्युले. हो हे दिलेत तुम्हाला. 0.9 दिलाय, हा 0.1 दिलाय. तर 0.5 येते मोलॅरिटी. मोलॅलिटी लिटी 0.5. अराउंड 0.5 येईल, बरोबर. काय केलं निकिता? सर x2 अपॉन x1 चा रेशो N2 अपॉन N1 च्या रेशो बरोबर इक्वल असणार आहे. बरोबर. मग सर N1 इज इक्वल टू W1 अपॉन M1. आता त्याच्यावरून मी कम्पेअर करून असं लिहितो बघा, चालतंय का तुम्हाला? W2 जो आहे तुमचा तो येईल तुमचा 0.1 आणि W1 आहे तो येईल तुमचा 0.9 जर तुम्ही इक्वलाइज केले रेशो तर. असं करा, x2/x1 इज इक्वल टू, ठीक आहे. आणि त्याच्यातून कोणत्या गोष्टी तुमच्या कॅन्सल आउट होत आहेत बघा, आणि त्यानंतर हा रेशो कुणाच्या कंपॅरिझन मध्ये येतोय बघा तुमचा. बाकीच्यांनी सोडवले का बघा. बरोबर आहे निकिता? हो. हे कम्पेअर करून x2/x1 चा रेशो काय येईल तुमचा? 0.9/0.1 येईल, बरोबर ना? हो. आणि पण इकडे वेट आणि हे काय असणार आहे तुमचे, इकडे वर खाली येणार ना न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. हो. त्याच्यामुळे ते क्रॉस मध्ये असणार तुमचे, इकडे हे असणार आणि इकडे हे असणार तुमचं वेट. त्यामुळे वेट काय येणार? 2 चं येणार 0.1 आणि 1 चं येणार 0.9. म्हणजे हा इकडे तुमचा W1 असणार आहे ना, इकडे W2 असणार. तुम्ही काय कराल, मॉलिक्युलर वेट आहेत ते पण समजा घेतले तर ते पण थोडेसे कॅन्सल आउट होतील दोन्ही केसेस मध्ये इकडे. सो W2/W1 इज इक्वल टू x2/x1 येईल तुमचं. आता व्हॅल्यू ठेवूया W2 साठी 0.1 आणि W1 साठी 0.9. वरती इंटू 1000 करतो मी, कारण हा ग्रॅम मध्ये ना तुमचा. इथे कशामध्ये हवाय आपल्याला? केजी मध्ये हवाय. केजी मध्ये. हा चलो, मग हे सॉल्व्ह केलं आपण तर याचा आन्सर किती येतोय बघा तुमचं. .483.
बरोबर. म्हणजेच सॉरी 4.83 ना. तर 4.8 सर 0.83 ना. 0 पॉइंटच येत आहे. हा बाकीचे 4.83 4 पॉइंट यायला पाहिजे. 4.83 अथर्व पुन्हा चेक कर. हा सर 4.83 हा. हम्म. ओके, आता काय आपल्याला शोधायला सांगितलंय? Freezing point of solution. फ्रीजिंग पॉईंट. सोल्युशनचा ना. मग डेल्टा टी एफ इज इक्वल टू फॉर्म्युला काय? T0 मायनस TS. Yes. तर TS इज इक्वल टू Into T0 मायनस डेल्टा TF ना. T0 किती दिलाय? 273. ओके, मग किती येत आहे? एक मिनिट, कोणाचं विचारलंय तुम्हाला त्यांनी? इथेनॉल इन वॉटर आहे बघा. इथेनॉलचा घ्यावा लागेल. हम्म. 350. 1 इथेनॉल म्हणते ना, इथेनॉल अँड वॉटर मिक्स केले म्हणते. हा मायनस 4.83 82. किती येत आहे बघा? 150च्या अराउंड येईल. हा कोणता ऑप्शन आहे? D. डी. हा सर बी डी सर. इथेच फक्त थोडस बघा व्यवस्थित. व्यवस्थित एकदा कॅल्क्युलेट करा स्टेप्स मांडून. अडचण काय आली तर उद्या सांगा, पुन्हा डिस्कस करू आपण. हा सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सोपा आहे कम्पॅरेटिव्हली. सेकंड क्वेश्चन जो येतो तुमचा. वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन M इज. M कोणतं दिलंय रे सोल्युशन तुम्हाला? इथेनॉल प्लस Ethanol water. प्लस. हा ओके, मग त्याचं काय विचारलंय तुम्हाला? वेपर प्रेशर विचारलेलं आहे इथेनॉल इन वॉटरचं. आता तुमच्याकडे मोल फ्रॅक्शन तर आहे ऑलरेडी डायरेक्टलीच. ओके, काय करणार फॉर्म्युला? टोटल प्रेशर विचारलं ना थोडक्यात तुम्हाला. हो. कसं फाइंड करणार टोटल प्रेशर? प्युअर आणि कोण आहे? फक्त एकच आहे ना, P01 X1 येणार ना फक्त तुमचं. जो प्युअर आहे ना त्याच येणार ना टोटल प्रेशर एक्झॅक्ट होणार. प्युअर कोण आहे तुमचं? बघा किती येत आहे तुमचं. प्युअर कॉम्पोनंट कोणता घेणार? इथेनॉल इन वॉटर आहे ना. इथेनॉल इन वॉटर मध्ये प्युअर कॉम्पोनंट कोण येणार तुमचा? दोन्ही पण ओलाटाईल आहेत ऍक्च्युली. बरोबर, मग काय करणार? वेपर प्रेशर ऑफ प्युअर इथेनॉल किती दिलंय तुम्हाला? 40 mm दिलेलं आहे. 40. ओके, आणि मोल फ्रॅक्शन किती त्याचा? 0.9. 0.9. क्वेश्चन काय म्हटलंय त्यांनी? क्वेश्चन काय म्हटलंय? Vapor pressure of solution. सोल्युशन नाही. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हटलंय, बरोबर का नाही? हा काय येणार वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन? मग इथेनॉल प्लस इंटू त्याचा मोल फ्रॅक्शन. किती आला? 36. 36 आहे का ऑप्शन? ओके, हो सर. नेक्स्ट बघा, मगाच्या सारखा आहे थोडा. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो
कोण चित्रकला करतंय? Water is added to the solution M such that the mole fraction of water in the solution become 0.9. The boiling point of this solution is. चला पटपट सॉल्व करा. पहिला क्वेश्चन सोडवला होता ना तसा सोडवायचा आहे. आता या ठिकाणी काय झालंय, फक्त वॉटरचा मोल फ्रॅक्शन किती झालेला आहे? 0.9 झालेला आहे. आणि आधी किती दिलाय तुम्हाला क्वेश्चन मध्ये? 0.1 इथेनॉलचा 0.9 होता आणि वॉटरचा 0.1 होता. नाही दिलेलं. मग आता इथे काय झालं तुमचं? इथेनॉलचा 0.1 होणार 0.1. आणि वॉटरचा 0.9 होणार. मगाचा जो फॉर्म्युला वापरला होता त्याच पद्धतीचा डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी वापरायचा आहे. मोलॅलिटी केबी दिलाय का? 0.52 दिलं. ओके इंटू W2 अपॉन M2 इंटू W1 इन kg. चलो काय काय करताय बघूयात आता. चला वेळ कमी राहिलाय. मी आन्सर सांगून ठेवतो फक्त तुम्हाला, जरी डिस्कनेक्ट झालो आपण तरी. बी ऑप्शन येतोय. इथे उलट होईल ना रे फक्त मगाच्या पेक्षा. 0.52 इंटू 0.9 अपॉन M2 46 इंटू 0.1 इंटू वरती 1000 होईल. थोडं मला इथे शंका वाटते, कारण त्यांनी सोल्युशन मध्ये काय केलेलं आहे, इथं 0.1च घेतलंय, पण कंडिशन क्वेश्चन मध्ये काय दिली की चेंज होईल म्हटलेलं आहे. बरोबर ना? 0.9 होईल म्हटलेलं. यानं